डॉक्टर कसा आज आपल्याला गणित विषयातला एक घटक शिकायचा आहे। मी विद्यार्थ्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर ज्यांना कोणाला येते त्यांनी हात वर करायचा, उभा राहून प्रश्नाचं उत्तर द्यायचं। ज्याला उभं करेल त्यानेच उभं राहायचं आणि पूर्ण वाक्यामध्ये उत्तर सांगायचं। समजलं? ठीक, ताट बसा जरा। गणितामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी आतापर्यंत माहित झालेल्या आहेत, तर आज एका नवीन गोष्टीला, नवीन घटकाला आपल्याला सुरुवात करायची आहे। गणितामधला हा घटक आहे। तर मला सांगा, आपल्याला जेव्हा काही वस्तू खरेदी करायची असते, बाजारातून दुकानातून काही वस्तू खरेदी करायची असते, त्यावेळेस कशाची गरज असते? पैसे। बसून उत्तर द्यायचं नाही, फक्त हात वर करायचा। पैशाची गरज असते आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची। बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। पैशाची गरज असते, बस काय, आपल्याला पैशाची गरज असते। आपण कोणकोणत्या वस्तू खरेदी करतो? उदाहरणार्थ सांगतो, आपण बाजारामध्ये गेल्यानंतर वही, पेन, आपली बॅग, बरोबर, पाणी बॉटल, बस वही, पेन, बॅग खरेदी करतो। अजून कोण सांगते? कपडे खरेदी करतो। बस, पेन्सिल संपली, पेन संपली, आता आपल्याला आणावं लागते, मित्राकडे पण नाही। अशा वेळेस आपल्याकडे पैसे आपण पाहतो आणि पैसे आपल्याकडे कमी असतील तर काय करतो? मग आपल्याला तर पेन आणायचं बाजारात, मित्राकडून पैसे घेतो। अगदी बरोबर, बस खाली। आपण जशी एखादी वस्तू आणण्यासाठी कमी पडले पैसे म्हणून मित्राकडून घेतो, तसे आपले आई वडील सुद्धा काही कामानिमित्त जर पैसे लागले तर ते पैसे घेत असतात। कोणाकडून घेतात? कोण सांगते? नातेवाईकाकडून घेतात। बरोबर। कोणकोणत्या कामासाठी पैसे घेतले जातात? सांगा समोर, तुम्ही का बोलत? आई वडील कोणकोणत्या कामासाठी मोठ्या रकमा घेतात? फीस भरायची असेल मुलाची, काही फीस, कार्यक्रम हा, कार्यक्रम करायचा असेल, फीस भरायची असेल तर शिक्षणासाठी लेकरांच्या कोणत्या गोष्टीचे कमी आहे घरामध्ये, त्या गोष्टी एखादी गोष्ट कमी असेल तर त्यासाठी पैसे लागतात। बरोबर। आणि मग हे पैसे घरामध्ये पाहिले जातात आहेत का नाही, आणि नसतील तर मग कोणाकडून? नातेवाईकाकडून घेतले जातात। आणि कुठून पैसे घेतात? मग तुम्ही गप्प बसू नका, बोला, कुठून पैसे घेतात? बँकेमधून पैसे घेतात। बरोबर, बसा। व्याजाने पैसे घेतले जातात बँकाकडून, खाजगी सावकाराकडून। अजून एक स्त्रोत आहे, कुठून? बचत गटाकडून पैसे मिळतात आपल्याला। अजून कुठून मिळतात? गहाण ठेवणं, जमीन गहाण ठेवणं, काही दागिने गहाण ठेवणं, खाजगी सावकाराकडून पैसे घेतले जातात, बँकेकडून पैसे घेतले जातात, पतसंस्थाकडून पैसे घेतले जातात, बचत गटाकडून पैसे घेतले जातात। तर अशा वेगवेगळ्या ठिकाणातून पैसे घेतले जातात। हे सगळे बँका, पतसंस्था, बचत गट हे पैसे असेच देतात का? अधिक पैसे ते घेतात नाही? माहिती आहे का तुम्हाला? आपण समजा 1000 रुपये घेतले तर त्यांना 1000 वापस द्यायचे असतील का? नाही, जास्त पैसे घेतात। ते जास्त काय असतं? व्याज असतं। बरोबर आहे। म्हणजे पतसंस्था, बँकाकडून जर पैसे आपण घेतले तर त्यांना काही रक्कम व्याज द्यावं लागतं, आणि मुदत संपल्यानंतर ते पैसे परत करायचे आणि त्यापोटी त्यांना जास्त पैसे द्यायचे, त्याला आपण व्याज म्हणतो। तर आज आपण सरळ व्याज हा पाठ पाहूया। लिहा वहीमध्ये, सरळ व्याज। सरळ व्याजाचं सरळ व्याजाचं सूत्र असतं आणि त्यावर आधारित हे उदाहरण सोडवायचे असतात। आता आपण सरळ व्याज या घटकावरची उदाहरणं कशी सोडवतात
ते पाहूया.